जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या शेतकऱ्याला आज आता पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहेत. खूप साऱ्या शेतकऱ्याला मेसेज आलेले आहेत की जो आपला पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते की पेमेंट ऑप्शन खूप साऱ्या शेतकऱ्याला आले आहेत आणि ते पेमेंट ऑप्शन आल्यानंतर त्याचे पेमेंट करण्याआधी आपल्याला सेल्फ सर्व्हे करावा लागत असतो आणि सेल्फ सर्व्हे कसा करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि कामाचा तुमच्या देखील असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती जर आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जर सेल्फ सर्व्हे करायचा असेल तर मेडा बेनिफिशरी हे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. प्ले स्टोरवर जाऊन मेडा बेनिफिशरी हे नाव सर्च केल्यानंतर हा लोगो येणार आहे आणि लोगो आल्यानंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर इथं बघू शकता इथं बघू शकता तुम्ही आता जो परमिशन इथं मागावं लागणार आहे तुम्हाला. हे जी सूचना दिलेली आहे तर ते एकदा तुम्ही वाचून घ्या आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला जो आपला मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि टर्म अँड पॉलिसी प्रायव्हसी या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला आपला OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे आणि डॅशबोर्डवरती इथं इथं लँग्वेज इथं पाहू शकता. एक इंग्लिश आहे, एक मराठी आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये सोपे वाटेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमचा सर्वे करू शकता. आता इथं पाहू शकता एक नंबरला जो बॉक्स आहे ॲप्लिकेशन डिटेल्स त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करावं लागणार आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, ॲड्रेस, आधार नंबर हे डिटेल दिसणार आहे आणि सेल्फ सर्व्हे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व्हे करण्यासाठी. त्याच्या सेल्फ सर्व्हेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यावर एक सर्व्हे रिपोर्ट येणार आहे. तो तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन इथं विचारले जाणार आहेत. त्याचे तुम्हाला येस किंवा नोमध्ये आन्सर इथं भरायचे आहेत. तर पहिलाच प्रश्न आहे, नेटवर्क इज अवेलेबल. जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही सेल्फ सर्व्हे करण्यासाठी जर गेला तर तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला इथं जर नेटवर्क नसेल तर इथं नो करायचं आहे, असेल तर येस करायचं आहे आणि असेल तर कोणत्या कंपनीचं आहे त्याच्यावर तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये जर नेटवर्क नसेल आणि संपूर्ण जो सर्व्हे रिपोर्ट आहे तो भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आपल्या नेटवर्कमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला इथं तुमचा सबमिट इथं करायचा आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाणार आहे, आर यू बेनिफाईड बाय अदर चेम, म्हणजे तुम्ही दुसऱ्या योजनेअंतर्गत इथं भाग घेतलेला आहे का? जी अटल असेल किंवा कुसुम टप्पा किंवा याच्यामध्ये तुम्ही याच्या आधी तुम्ही भाग घेतलेला आहे का? हे तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे. इथं नो करायचं आहे शेतकरी मित्रांनो. जर नो नाही केलं तर तुम्हाला नंतर इथं अडचण येणार आहे. एका शेतकऱ्यासाठी एकच इथं सोलर दिलं जात असतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर याच्या आधी जर तुम्ही जर सोलर घेतला असेल तर इथं तुम्ही येस करायचं आहे आणि नसेल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. शक्यतो इथं नो करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा सोलर पंप इथं तुमच्या शेतामध्ये फिट होणार आहे. त्याच्यानंतर इथं पाहू शकता वेदर यू आर इरिगेशन सोर्स इज वेल. जर तुम्ही जर फॉर्म भरतावेळेस जर तुम्हाला बोरवेल जर तुम्ही जर सोलर भरला असेल तर इथं बोरवेल आहे का तुम्हाला इथं विचारलं जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला सोलरचा त्यावेळेस तुम्ही जर विहीर जर टाकली असेल तर तुम्हाला इथं विहीर आहे का तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्याच्यानंतर इथं डू यू हॅव एन पॉवर कनेक्शन ऑन युअर नेम, म्हणजे तुमच्या नावावरती कोटेशन आहे का इथं तुम्हाला नो करायचं आहे. नो करायचं आहे तिथं. आणि त्याच्यानंतर इथं पाहू शकता अपलोड साईट फोटो. 1 नंबरचा जो कप्पा आहे बेनिफिशरी फोटो विथ इरिगेशन. तुमचा बोरवेल किंवा तुमचं शेततळ किंवा विहीर याच्या शेजारी तुमचा स्वतःचा फोटो उभारून दोन्हीचा फोटो, बोरवेल किंवा विहीर किंवा शेततळे आणि ज्याच्या नावावर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो व्यक्ती दोघाचा फोटो एकसाथ आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरचा जो कप्पा असणार आहे इरिगेशन सोर्स. तुमचा विहीर, बोर ज्याच्यावर तुम्ही फॉर्म भरला असेल त्याला क्लिक करून तुमचा ॲटोमॅटिक कॅमेरा ओपन होणार आहे आणि इथं लोकेशन तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला फोटो इरिगेशनचा फोटो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ज्या जागेवरती तुम्हाला सोलर फिट करायचं आहे, ज्या शेतामध्ये तुम्ही फॉर्म हे भरलेला आहे सोलर त्याचा लँड म्हणजे जमिनीचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. सिग्नेचर तुम्हाला अपलोड इथं करावी लागणार आहे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट म्हणजे पेमेंट पैसे भरा हे तुम्हाला ऑप्शन इथं येणार आहे. तुम्हाला मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बिलिंग नेम, ॲड्रेस, तुमचे जो शेतकऱ्याचा नाव वगैरे इथं ॲड्रेस, पिनकोड, इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कशाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे, UPI, बँकिंग, नेट बँकिंग सर्व सुविधा इथं दिलेल्या आहेत. तुम्ही UPI सोप्या पद्धतीनं इथं पेमेंट करता येतं UPIने. त्याच्यामुळे तुम्ही UPI हे पर्यायसुद्धा निवडू शकता आणि इथं त्याचा बारकोड येणार आहे. त्या बारकोडवरती जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनसाठी तुम्हाला इथं
ऑप्शन दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा सोलरचा सर्व्हे इथं कंप्लीट करू शकता. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया की अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.